थोडं वेगळं मी भांड्यांचं पण आहे ना थोडं वेगळ्या पद्धतीने लावण्याचा प्रयत्न केला. एकदम छान वाटतं, मस्त एकदम प्रसन्न वाटतंय, मस्त वाटतंय ना घर आता. माझ्या सर्व गोड मैत्रिणी, ताई, दादा, बहिणी, आजी, आजोबा, काका, मावशी आपल्या चिकन पार्टीचं मनापासून खूप खूप स्वागत करते. शुभ सकाळ सर्वांना. तुमचा आजचा दिवस सुखाचा, आनंदाचा, आरोग्यदायी जावो हीच बाप्पाला आणि महाराजांना प्रार्थना करते. आपल्या नवीन ब्लॉगला सुरुवात करते. तर पूजाताईंनी मला कमेंट्स केली, मी आताच पूजाताईंचा कमेंट्स वाचली, तर खरंच खूप छान आहे पूजाताई. तर मी नक्की करण्याचा प्रयत्न करेन. पण काय होतं ना, मुलं आहे, धावपळ होऊन जाते कधी कधी. पण मी भस्म कपाळाला लावते, म्हणजे लावते, गळ्याला पण लावते. आता तुम्ही सांगितल्यापासून निगेटिव्ह एनर्जी दूर राहते. तर मी नक्की फॉलो करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. खूप चांगली गोष्ट सांगितली, मला खरंच आवडली आहे. तर तुमच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं. बाप्पा सगळ्यांचे संकट दूर करो आणि छान निरोगी, आनंदी आणि समृद्धीदायी आयुष्य सगळ्यांना देवीस बाप्पाला प्रार्थना करते. तर मी आणखी मस्त खिचडी बनवतीये. शिवसाठी भात केला, मुगाची डाळीची खिचडी केली आहे. कुठला झोपेतून तो आता ते ओरडतो, एवढं ओरडतो का. आणि माझ्यासाठी खिचडी करते, उपवास आहे मला आज. मला ना घर आवडायचं, कसं दिसेल किचनवर तुम्हाला. आज मी घर आवडणार, शनिवार आहे आज. ओरडू नको, एवढं ओरडतो का. मी ना बटाटे थोडेसे फ्राय करून घेते, मला ना आवडतात थोडेसे फ्राय झालेले असतात, असे शेलो फ्राय, असे मस्त असे लाल लाल होतात ना, थोडेसे लालसर, मला आवडतात असे. तर आम्ही दोघंच, शिवानी, मी विराट मम्मीकडे गेलेली माझी, आणि आम्ही दोघंच आहे. मला उपवास आहे, मिस्टर गेले बाहेर. त्याच्यामुळे म्हटलं चला आता बटाटे वगैरे टाकून, त्यांना बटाटे टाकून खिचडी नाही आवडत, मला आवडते. तुम्ही बटाटे टाकून करते आता मस्त. बाबू मला ना अशी खिचडी खूप आवडते, दह्यासोबत, दुधासोबत खूपच आवडते, खूप मस्त लागते बघा. म्हटलं आधी नाही खायचं करून घेऊ, म्हणजे किचन आवरायला आहे ना मोकळं. खूप दूर झाली, खूप म्हणजे खूप प्रमाणामध्ये. बाहेर नाही, इकडनं पण आहे ना अशी हवा येते, इकडनं पण. आपण खिडक्या उघडल्या का वरच्या एवढं 3ऱ्या फ्लोअरला आहे, तरी पण एवढी धूळ येते ना, पूर्ण एकदम घाण झालं. इच्छाच होत नव्हती माझी, मला असं होतं कधी आवडेल. तर आता शिवला खाऊ घातलं, तिथे खेळतो गॅसची शेगडी कशी. बटन वगैरे बंद करून ठेवले मी, बर्नर वगैरे काढून घेतले. तर आधी मी ना छोटे भांडे घासून घेतले सगळे आधी रॅकचे. म्हटलं आधी ते झाले ना, मोठे भांडे घासायला वेळ नाही लागत. छोटे छोटे वाट्या वगैरे भरपूर मी एकात एक घालून ठेवले. जागा नसते ना माशे, एकात एक घालून ठेवावं लागतात. तरी बरेच भांडे मी ना कॉटमध्ये ठेवून दिले, जेवढे लागतात ना तेवढेच वरती ठेवलेले. आणि बाकीचं कसं होतं ना, छोटे भांडे ना असे रोज घासण्यामध्ये येतात माझ्या, पण मोठे भांडे जास्त वापर होत नाही. आम्ही दोघंच आहे, आणि शिवमुळे, विरामुळे छोटे भांडे ना असे बरेच लागतात, त्याच्यामुळे त्यांचे ना रोजचा वापर असतो, त्याच्यामुळे तेवढे घाण नव्हते. बाकीचे तांबे वगैरे वापरतच नाही, कारण की एवढं कोणी आता वापरत नाही. कोणी पाहुणे, काही मोठा कार्यक्रम असेल ना, सुवासनीचा वगैरे, तेव्हाच ते तांबे निघाले जातात, नाही तर तसेच असतात ते. आम्ही ग्लास, आमचे प्रत्येकाचे ग्लास आहे, त्याच्यामुळे ते ग्लासच वगैरे त्याचा उपयोग होतो. तर इथे मी ना भांडे घासून घेतले थोडेसे. लिक्विड वापरते मी, इथे लिक्विडने भांडे खूप छान निघतात आणि बरेच दिवस नाही, एकदम छान चमक पण राहते भांड्यांना. तर असं मला शिवला सांभाळून आहे ना, असं सांभाळून कामावर लागतं, त्याचं लक्ष पण ठेवावं लागतं. कसं ना, तो डायनिंग टेबलच्या खाली जातो बघा, त्याने गाडी घातली, त्याच्या डोक्याला बराचदा असं मार लागला जातो ना, त्याच्यामुळे. तर त्याचं गडबड असते, मध्ये पाणी प्यायचं, हे करायचं. त्याला पाणी म्हणजे इतकं पाणी लागतं लहान मुलांना. ती बॉटल आणली होती मी, मला ऍक्च्युली ना त्याला ना तोडायचं आहे, दूध त्याचं तोडायचं आहे. आता बराच तो 1.5 वर्षाचा होतील, म्हणजे झाला नाही अजून, होईल. पण मला असं वाटतं तो वरचं खाईल सगळं, वरचं दूध बिलकुल तो पित नाही. त्याच्यासाठी मी ती बॉटल आणली आहे. पण बॉटलने दूध देऊच नाही, मी दिलेलंच नाही, तो पितो पण नाही. पण म्हटलं ना आधी तरी लागेल म्हणून मी त्याला ना पाणी भरून दिलं होतं त्याच्यामध्ये. तर मोठा स्टब घेतला, कारण की त्याच्यामध्ये ना जागा पण म्हणजे भरपूर याच्यात, भांडे पण भरपूर बसतात. सुकवायला कसं आता आपला फ्लॅट सिस्टम असल्यामुळे ना आपल्याला सुकवायला फॅन खाली किंवा ना असं जागा नसते ना, मग मी ना अशा टपांमध्ये ठेवून डायरेक्ट गॅलरीमध्ये उन्हात ठेवून देते भांडे. मग टेन्शन नाही राहत. असे थोडे थोडे घसून आहे ना याच्यात ठेवून घेते, म्हणजे ना डाग वगैरे. आणि लिक्विडने तर डाग राहतच नाही, साबणाने तरी डाग राहतात, किती घासले किती हे केलं. तर लिक्विडचं खर्च मला आवडतं. कढया वगैरे एकदम छान निघतात. बाकीचे भांडे पण किती चिकट वगैरे असला ना इतक्यात निघून जातात मस्त. तर कढया मी ना अशा बाजूलाच ठेवत असते, भांड्यांमध्ये नाही ठेवत, कारण पालथी आपल्याकडनं होतेच किंवा अपघात वगैरे होऊन जाते ना. तर कढया बाजूला ठेवते. कढया कधीच पालथ्या ठेवू नये, त्याने वास्तुदोष लागतात. तर गॅसवर पण आहे ना कढई ठेवू नये, म्हणजे असा बिनकामाची नाही का, आपण गॅस काही काम नसेल तरी कढई तवा ठेवतो ना, तर ते पण ठेवू नये, चांगलं नसतं, वास्तुदोष लागतात. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावा. तर असं माझं ना कामामध्ये ना शिवला सांभाळणं, दरवाजा वगैरे उघडणं असं चालू असतं. तर दरवाजा उघडण्यासाठी गेली होती मी, बाबा आले त्याचे.
माझे भांडे बाकी आहे. शिव सारखं बाईक देतोय मला, सारखं शिवला सांभाळावं लागतंय. आता आहे ना त्याचे पप्पा आले त्याला सांभाळण्यासाठी. त्यांचं काम संपलं. आज शनिवार होता ना, तर हाफ डे म्हणजे असतो. तर ते आले लवकर येताना ना मला हे पण घेऊन आले. उपवास आहे दिवसभरात. खिचडी पण असं खायची इच्छा होत नाही जास्त, केली पण थोडीशीच खाल्ली मी. आता भांडे पण घासायचे, बरण्यात ते घासायचे. बाकी अजून डबे बाकीचे भरपूर भांडे घासून ठेवले मी. गरम गरम मस्त आहे ना पावडे आले. त्यात थोडं तेल होतं, मी प्रेस करून घेतलं पेपरला, म्हणजे तेल निघून जातं. तर तुम्ही पण असं काही नाश्ता करायला सगळ्यांनी लस्सी आणली, असं थंड थंड लस्सी म्हणून लागते ना. हवा बिलकुल हवा नाहीये. तर मी लस्सी वगैरे पिली, शिवला पण पाजली थोडीशी. त्याचे पप्पा म्हणे मी खेळतो त्याला, नाही तर झोपून देतो, तोपर्यंत तू आवरून घे पटपट. तर इथे मी ना रॅकला हे कागद वापरत असते. माझ्या मावशीने दिले 3 वर्षापासून. म्हणजे कसं ते पुठ्ठे वगैरे टाकतो ना आपण, किंवा पेपर टाकला ना तरी ओला होऊन जातो आपल्याकडनं. कधीतरी भांडे ओले राहतातच, किंवा असे होऊन जाताना खराब होऊन जाते धुळीने त्याने. ही माझ्या लग्नाची रॅक आहे. तर रॅक घ्यायचीच नव्हती, भांडे पण नव्हते. आई म्हटलं भांडे पण नका देऊ, रॅक पण नका देऊ, असं. त्याच्याऐवजी आम्हाला दुसरे म्हणजे कॅश देऊन काहीतरी असं. पण आपल्या आईवडिलांचं कसं असतं, लग्नामध्ये सगळेजण विचारतात की मुलीला काय दिलं आहे, मुलीकडे एवढे भांडे वगैरे, म्हणजे सगळं बाकीचे जे येतात ना त्यांचं लक्ष त्याच्यावरच असतं, मुलीला काय काय दिलं वगैरे असतं. आणि आई वडिलांचं असं असतं की माझ्या मुलीला छोटं का ना थोडं तरी दिलं पाहिजे, किंवा त्या वस्तू पाहिजे, प्रत्येक वस्तू, असं असतं. तर माझ्या चुलत काकू ना त्यांनी कन्यादानामध्ये घेतली होती मला ही रॅक छोटीशीच. तर इथे ना सगळ्यात मेन पार्ट म्हणजे आपला डायनिंग टेबल असतो, तो आहे ना बराचसा असतं, त्याच्यावर वस्तू ठेवल्या जातात ना, खराब होऊन जातो. माझ्या लग्नाच्याच वस्तू या सगळ्या. डायनिंग टेबलवर आहे ना माझे मिक्सर वगैरे अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या वस्तू मी ठेवत असते आपल्या. तर खाली माझे ना काच, त्याच्यावर मी देवपूजेचे माझं जे रोजचं साहित्य असतं ना देवपूजेचं, तिथं ठेवावं लागतं मला, कारण की जागा नाही दुसरीकडे ठेवण्यासाठी. परत आपले जे कपडे असतात ना किचनचे वगैरे क्लिनिंगचे, ते कपडे पण मी तिथं ठेवत असते. फरशीचे वगैरे असं छान आहे याच्यात ठेवला, ग्लासमध्ये पाणी हे करून ठेवलं का कढीपत्ता कोथिंबीर छान राहते अशी, म्हणजे ताजी राहते. जरी आपल्या फ्रीज नसला तर मी कढीपत्ता ना पाण्यामध्ये ठेवला, ग्लास भरून ठेवलं त्याच्यामध्ये. आता म्हटलं मिक्सर वगैरे स्वच्छ करू. हे बाकीचं स्वच्छ केलं ना की किचन स्वच्छ करायला जास्त वेळ नाही लागत. हे छोट्या छोट्या गोष्टींना तर खूप वेळ लागून जातो. तिथे मिक्सरमध्ये नाही थोडीशी अडकलं, जसं आपण काही दळतो वगैरे ना थोडं तरी माझ्याकडे मी रोज पुसूनच वरती ठेवत असते, कारण की ना मग त्याला अशी बुरशी किंवा असं घाण होऊन जातं. वायरला पण आपल्याशी घाण हात वगैरे लागताना असं क्लीन केलं का छान वाटतं मस्त. आणि वस्तू म्हणजे व्यवस्थित जशी ना तशीच राहते. तर मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं. दिसत असेल इतकी घाण झाली, इतकं धूळ झाली ना इथे किचनवर. पुन्हा वरती पण इतकं अशी धूळ झाली ना. ही ट्यूबलाईट आहे ना खराब झाली, आता ती ना चेंज करायची. आता हे आले का तेव्हा त्यांना सांगेल, कारण की ना बंद इलेक्ट्रॉनिक्स वस्तू काहीच घरात ठेवू नये ना. बल्ब असेल, घड्याळ, काही पण इलेक्ट्रॉनिक्स वस्तू कुठलीच ठेवू नये. तर ती पण मी आता काढून टाकणार आहे. खूप दिवसाचं राहून गेलंय, खूप धूळ आहे. तर दिसत असेल तुम्हाला. तर इथे मी ना किचन वगैरे स्वच्छ करून घेते. इथं घासणीनेच घासून घेते मी, कारण कसं वाफ वगैरे जाते ना आपली, काही पण उडतं, म्हणजे उडत नाही एवढा वरती, पण कशी वाफ वगैरे बसते ना तरी चिकटपणा वगैरे येतोच याने. आणि बाहेरून धूळ वगैरे, तर धुळीची तर आपल्याला कमीच नसते, घरामध्ये सगळीकडनं धूळ येत असते. तर इथं वरती बघा दिसत असेल खूप काळा, असं काळं काळं झालेलं आहे थोडंसं. तर म्हटलं चला स्वच्छ करूया. मी वरती काही पाणी मारलं नाही, कारण की इथं ट्यूबलाईट वगैरे आहे ना, भीती वाटते. आमच्याकडे लाईट गेलेली होती सकाळी, म्हणजे 11:30ला गेली असेल, संध्याकाळी 6:30 पावणे 7ला आमच्याकडे लाईट आली. दिवसभर लाईट नव्हती, आवरायचं. माझा इथं जास्त वेळ गेला. ही जी आहे ना दिसत असेल तुम्हाला विंडो, इथं खूप धूळ अडकलेली असते ना याच्यामध्ये, त्याच्यामध्ये बराचसा वेळ लागून जातो क्लिनिंगला वगैरे. काच वगैरे ना बऱ्याच अशा खराब झालेल्या होत्या, त्याच्यामध्ये माझा बराच वेळ गेला. कारण कसं काही उडतं ना, आपण हे करतो कुकरचं वगैरे असं डाळ वगैरे ना, तर मग चांगलं स्वच्छ धुवून घेतलं. एक तर नेमकं माझा हात पण मला असं बाहेरून टाकता येत नव्हता व्यवस्थित स्वच्छ करायला, पण जसं जमेल तसं करण्याचा प्रयत्न केलाय मी. कारण की आपलं कसं असतं लेडीजचं की नाही, स्वच्छ दिसलं पाहिजे, छान दिसलं पाहिजे. तर छान आवरून घेतलं बघा. दिसत कास एकदम छान दिसते आता तिकडची. आणि ह्या जाळीवर पण इतकी धूळ अडकलेली होती ना, तर बघा किती धूळ दिसते तुम्हाला. परत घसून घसणीने आणि कपड्याने असे घसून घसून एकदम स्वच्छ केलं मस्त, एकदम छान. खरं सांगायचं ना, मुलांकडे लक्ष देण्यातच माझा जास्त वेळ जातो, कारण ते जास्त महत्वाचे आता माझ्या क्षणाला. कारण की लहान आहे, त्यांना माझी गरज आहे, म्हणून मी जॉब पण सोडून दिला माझा. पहिले कसं विरा होती तर मग ती थोडी समजदार होती ना, त्याच्यामुळे काय होऊन जायचं. पण आता कसं शिव खूप लहान आहे, तोंडात घालणं वगैरे, आणि विराकडे माझ्याला बरंच लक्ष द्यावं लागतं. अजून बरेच लहान आहे दोघं जण, त्यामुळे थोडंसं दुर्लक्षच होतं घरात. मी आज पहिले यांना ना ही ट्यूब चेंज करायला लावली, कारण की ना राहिलं ना तर राहूनच जातं. खूप दिवसाचं आहे ना, ती खराब आहे. आणि म्हटलं हे ना बंद आहे ना, फेकूनच देऊया, कारण चांगलं नसतं घरामध्ये ते. अजून अडचणी वाढतात आपल्या. आणि गुरु माऊली तर म्हणता कर्जावर कर्ज होतं असं, जर आपल्या घरात जर बंद इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असेल तर. यांना आज म्हटलं पहिलं आज आहे ना, म्हटलं तुम्ही दुसरं काही करू नका, पण हे पहिलं चेंज करून टाका.
मस्त उजेड पडतोय आता. तर पूर्ण माझी गॅलरी पूर्ण भांड्यांनी भरलेली आहे. तर अजून बाकीचे कॉट वरले किंवा वरचे मी डबे काढलेच नाही, फक्त पुसून ठेवले. त्यात सगळे वाळवणीचे पदार्थ ठेवलेले. इथं कागद वगैरे धुवून ठेवलाय मी. तर सगळे बघा पूर्ण गॅलरी पूर्ण भांड्यांनी भरली माझी. हा ना बराच मोठा कागद होता, मला मावशीने भरपूर मोठा दिला होता. तो थोडा खराब पण झाला मागच्या वर्षीचा ना. मग मी त्यातले काही कागद काढून टाकले. म्हटलं हाय ना थोडासा आहे चांगला, तो धुवून टाकला मी सकाळी. म्हटलं कट करून आहे ना आता नवीनच कागद टाकूया. तर मला असं वाटतंय रॅकला ना काहीतरी वेगळं करावं असं. हे पण पेपर चेंज करावे असं वाटतंय मला. बघून नंतर करेल, आता सध्या पुरतं तर ठेवते मी तसंच. छान वाटतंय ना मस्त. आता आवरल्यावर खरंच छान वाटतं घर एकदम. तर मी असं विचार करते का प्लेट थोड्या वेगळ्या याने लावावे असं. तर चाललंय. शिव पण माझ्यापाशी खेळतो इथे. हवा चालू आहे त्याच्यामुळे कागदही उडताय. मी ना पहिले आलाय ना हे चिकट टेप असतो ना आपला, तो लावला होता, पूर्ण पॅक केलं होतं. पण नंतर असं व्हायचं आपल्याला स्वच्छ वगैरे करायची वेळेस ना परत त्याला असे डाग चिकट नाही का एकदम होऊन जायचं. तर मग त्याच्यामुळे ना काढून टाकलं परत मी ते. तर असं छान लावून घेतला प्लेट्स वगैरे. मला ना मोठा डिश पण घ्यायची अशा देव असतात ना याच्यामध्ये चिनी मातीमध्ये मोठ्या. तर चाललंय माझा विचार घ्यावा असं. आपल्याला किती भांडे असले काही असलं ना तर भरपूर कमीच असतं. तर इकडे माझा सगळा पसारा. तर इथे ना मी बरण्या डबे वगैरे सुकट ठेवले होते याच्यासाठी फॅन खाली, कारण की ओले होते ना थोडेसे. ओलावा असला की आपले वस्तू खराब होऊन जातात आणि डब्यांना स्टीलचे किंवा हे असतात ना त्याला गंज लागणे, पटकन गंज लागतो. त्यामुळे मी छान मस्त सुकून दिले थोडा वेळ. नंतर आहे ना मग बरण्यांमध्ये सगळं भरून ठेवला जो किराणा वगैरे होता ना. आता मला किराणा पण आणायचा आहे. तर हे जे आहेत पदार्थ वाळवणीचे हेच वडे वगैरे वरती ठेवले, कारण की असलं ना काही भाजीनं नसलं आपल्याला दिसलं की आपण पटकन हे करतो ना. असे ट्रान्सपरंट बरण्या ना बऱ्या असतात. मिशोवरच घेतलेल्या आहे मी त्याला. बरेच मला 1.5-2 वर्ष झाले आता त्या बरण्यांना घेऊन. छान आहे, क्वालिटी वगैरे पण मस्त आहे. शिव आला इथं मसाले घ्यायला, हे कर ते कर ना. इतका उद्योग करतो ना, एकत्र सगळं करून ठेवतो. त्याला सांभाळणं म्हणजे जरा मुश्किलच असतं. आपला हा व्हिडिओ खूप लेट येणार आहे त्याबद्दल खरंच सॉरी. कारण की आज संडे आहे ना, थोडी धावपळ झाली माझी पण सकाळी. शिव लगेच माझ्या मागे उठतो. रात्री पण खूप उशिरा झोपतो. 12 वाजतात 12-12:30. सकाळी मी एवढी 5:45-5:30 उठते, पण नाही होतो लगेच माझ्या मागे उठतो ना एडिटिंगला वगैरे. मला असा वेळ भेटत नाही त्याबद्दल खरंच सॉरी. तर मला असं वाटतं एक टाइम फिक्स करावा आपल्याला व्हिडिओचा. तर तुम्ही पण सांगा मला काही सजेशन, कोणत्या टाइमामध्ये मी व्हिडिओ म्हणजे अपलोड करायला पाहिजे असं. तर चला छान झालंय आवरून, मस्त छान वाटतंय ना मला. तर एकदम छान वाटतंय, भारी. एकदम प्रकाश पण पाहिजे किचनमध्ये ना. बल्ब यांनी चेंज केला ना, ट्यूब टाकली मोठी, एकदम प्रकाश. पहिले खूप अंधार वाटत होता. माझं आवरून झालंय 8:15. मी 1:30ला लागली होती. नको शिव नको याला बोलाव तिकडं. हेच मला भीती आहे. लोणच्याची बरणी ना मला पहिले वरती ठेवायची. वर बाकीच्या सगळं ठेवलं म्हणजे तू असं शोधत असतो त्याला उद्योग करायला काय नवीन भेटल. लोणच्याची बरणी मी 10-20 खाली ठेवली. आता वरती ना रॅक वगैरे घेईल तेव्हा वरती टेबलवरच ठेवावं असं वाटतंय मला थोडा दिवस. एकदम मस्त वाटतंय मला. थोडं वेगळं मी भांड्यांचं पण आहे ना थोडं वेगळ्या पद्धतीने लावण्याचा प्रयत्न केला. एकदम छान वाटतंय, मस्त एकदम प्रसन्न वाटतंय. मस्त वाटतंय ना घर आता, छान वाटतंय ना. तर त्यांसारखं चालू होतं केव्हाच आवर शिवचा असं तसं. पण त्याने आज काही त्रास दिला नाही. गणपती बाप्पा पावला मला ना रे दादू नको. त्या दिवशी खूप त्रास दिला होता मला, त्या दिवशी मी हॉल आवरला तेव्हा. आज काहीच नाही. तर चला कसं वाटलं मग तुम्हाला माझं घर सगळं क्लिनिंग वगैरे. खूप छान मस्त एकदम. मला तर एकदम छान वाटतंय खरंच, कारण की एवढी मेहनत केली सकाळपासून आवरतीये. एकदम छान आहे, मस्त वाटतंय. लाईटमुळे जरा थोडे होते, एकदम मस्त वाटतंय. चला सगळेजण या मस्त चहा घ्यायला. मी पण चहा घेते 8:15 वाजता. मला स्वयंपाक पण करायचा. शिमला मिरची आणि मुगाची डाळ करणार आहे मी. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ना की मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे छान कमेंट्स करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री सर्वांना.